माझी धर्मांतराची घोषणा जर सर्व अस्पृश्यांकरता आहे, तर मग सर्व अस्पृश्यांची सभा का बोलावली नाही? नुसत्या महारांची सभा का बोलावण्यात आली, असा आक्षेप काही लोक घेण्याचा संभव आहे. ज्या प्रश्नांची चर्चा करण्याकरता ही सभा बोलावण्यात आली आहे, त्या प्रश्नाचा खल करण्यापूर्वी या आक्षेपाला उत्तर देणे मला आवश्यक वाटते. महारांची सभा का बोलावली व सर्व अस्पृश्यांची सभा का नाही बोलावली, याला अनेक कारणे आहेत. पहिले कारण असे की या परिषदेत कसल्याही प्रकारच्या मागण्या मागावयाच्या नाहीत, सरकारकडून काही राजकीय हक्क मागावयाचे नाहीत किंवा हिंदू लोकांकडून काही सामाजिक हक्क मागावयाचे नाहीत. आपल्या जीविताचे काय करावयाचे, आपल्या आयुष्यक्रमाची रूपरेषा कशी ठरवावयाची, एवढाच प्रश्न या परिषदेपुढे आहे. तो प्रश्न ज्या त्या जातीला सोडवता येण्यासारखा आहे व तो ज्या त्या जातीने स्वतंत्र विचार करून सोडवणे बरे. ज्या कारणाकरता सर्व अस्पृश्य लोकांची सभा एकत्रित करण्याची मला आवश्यकता वाटली नाही, त्यापैकी हे एक कारण आहे. नुसती महारांची परिषद भरवण्याचे दुसरेही एक कारण आहे. धर्मांतराची घोषणा केल्यापासून हा जवळजवळ 10 महिन्यांचा अवधी लोटलेला आहे. या अवधीत लोकजागृतीचे काम पुष्कळसे झाले आहे. आता लोकमत आजमावण्याची वेळ आली आहे असे मला वाटते. हे लोकमत आजमावण्याला निरनिराळ्या जातीची सभा करणे हे एक साधे व सोपे साधन आहे अशी माझी समजूत आहे. धर्मांतराचा प्रश्न कृतीत उतरवण्याकरता जो प्रयत्न करणे आवश्यक आहे, तो प्रयत्न करण्यापूर्वी खरे लोकमत काय आहे याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि माझी अशी समजूत आहे की जाती जातीची सभा करून आजमावलेल्या लोकमताबद्दल जशी खात्री देता येईल, तशी सर्वसाधारण अस्पृश्यांची सभा भरवून आजमावलेल्या लोकमताबद्दल देता येणार नाही. कारण सर्व अस्पृश्यांची परिषद असे नाव देऊन जरी सभा बोलावली, तरी ती सर्व अस्पृश्यांची प्रातिनिधिक स्वरूपाची सभा होऊ शकणार नाही. जे होऊ नये व लोकमताची खात्री करून घेता यावी म्हणूनच नुसत्या महार लोकांची सभा भरवण्यात आलेली आहे. या सभेत इतर जातींचा समावेश न केल्यामुळे त्यांचे काही नुकसान होऊ शकत नाही. त्यांना धर्मांतर करावायचे नसेल तर त्यांचा या सभेत समावेश न केल्यामुळे त्यांना वाईट वाटण्याचे काही कारण नाही. त्यांना धर्मांतर करावायचे असेल तर या सभेत त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता म्हणून त्यांच्या धर्मांतरात कसली आडकाठी येऊ शकणार नाही. जशी महार लोकांची सभा भरवण्यात आलेली आहे, तशीच अस्पृश्यातील सर्व जातींना आपापल्या जातीच्या सभा भरवून या विषयासंबंधाने आपले लोकमत व्यक्त करण्याची संधी मोकळी आहे व तशा सभा त्यांनी कराव्यात अशी मी त्यांना सूचना करतो. आणि त्या कामी त्यांना माझ्याकडून जी मदत होण्यासारखी असेल ती मी अवश्य करीन. ऐथवर झाली ती केवळ प्रस्तावना झाली. आता मी आजच्या सभेच्या मुख्य विषयाकडे वळतो. धर्मांतराचा विषय जितका महत्वाचा आहे तितकाच तो गहनही आहे. साध्या माणसाच्या बुद्धीला त्याचे आकलन होणे कठीण आहे. तसेच साध्या माणसाला धर्मांतरासारखा विषयाची समजूत करून देणे हे काही काम सोपे दिसत नाही. तथापि तुम्हा सर्वांची समजूत पटल्याशिवाय धर्मांतर कृतीत उतरवणे कठीण आहे याची जाणीव मला पूर्णपणे आहे. आणि म्हणून जितक्या सुलभ रीतीने या विषयाची मांडणी मला करता येईल तितक्या सुलभ रीतीने मी ती करणार आहे.